साळुंखे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत। तर आज पक्षाच्या बांधणीसाठी आणि पक्षाचे ध्येय धोरण आणि उद्दिष्ट तरुण पिढीला समजून सांगण्यासाठी आज इथं उपस्थित झालेले आहेत। तर आपण त्यांच्या मनोगतांचे आपण 2 मिनिटांमध्ये इथं आपण व्यक्त करतील सर, की त्यांनी कशा पद्धतीने या पुढच्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीची दशा आणि निदर्शन कशा पद्धतीनं उरून दिलेले आहे, त्यांना कार्यकर्त्यांपर्यंत काय पोहोचवलं पाहिजे त्याबद्दल आपल्याला ॲडव्होकेट संजीवजी साळुंखे साहेब आपल्याशी प्रतिक्रिया करतील। सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी आलात आणि मीटिंगचं कव्हरेज आपण घेतलेलं आहे। आज माळशिरस विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या जबाबदार कार्यकर्त्यांची या ठिकाणी विश्रामगृहामध्ये बैठक पार पडलेली आहे। या मीटिंगच्या अनुषंगानं आम्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना बहुजन समाज पार्टीचं नेटवर्क हे तळागाळापर्यंत घेऊन काम करण्यासाठी आणि फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जी की मान्यवर कांशीराम साहेबांनी देशभरामध्ये रुजवली आणि तदनंतर आज बहनकुमारी मायावतीजी या राष्ट्रीय स्तरावरती ही विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांच्याच दिशानिर्देशनाखाली या ठिकाणी राष्ट्रीय जे आपले कोऑर्डिनेटर आहेत राजारामजी खासदार, माजी खासदार राज्यसभा, यासोबतच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून ही चळवळ महाराष्ट्रामध्ये गतिमान करण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेत आहोत। नुकतंच 26 जून रोजी कोल्हापूर या ठिकाणी राजाजी शाहूजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा मोठा कार्यक्रम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आला। यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक जनतेला संदेश दिलेला आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जायची असेल तर बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही। आणि आज भविष्यामध्ये आपल्याला झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या सर्व इलेक्शनला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर एक चांगली शक्ती की जी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची आहे, जी निळ्या झेंड्याची आहे, बाबासाहेबांचा विचार घेऊन निघालेली बहुजन समाज पार्टी, या पार्टीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित झालं तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला एक वेगळे चित्र पाहायला मिळेल। कारण राष्ट्रीय स्तरावरती दलित शोषित समाजाला, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावती ज्या काम करीत आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्र प्रदेशचं बोलायचं झालं तर माननीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत तेही महाराष्ट्रभर सातत्यानं दौरे करत आहेत, फिरत आहेत। या अनुषंगानं या माळशिरस विधानसभेमध्ये जे पार्टीचं जे गतवैभव होतं ते पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्यासाठी दिशानिर्देश दिलेले आहेत आणि मला या ठिकाणी आशा आहे की भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं जे नेटवर्किंग आहे ते प्रत्येक गाव पातळीपर्यंत, बूथ लेवलपर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे लोकल बॉडीचे इलेक्शन्स आहेत, मग ते ग्रामपंचायत असेल, झेडपी पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, या सर्व ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या जिद्दीनं यामध्ये सहभागी होऊन बाबासाहेबांचा, फुलेंचा, शाहूंचा विचार या पक्षाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील दिसतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो। जय भीम, जय भारत।